हम लोग आए थे एग्जाम किराड़ी में। अबे बोलो भाई क्या था। इधर एग्जाम खत्म हुआ और हम लोग जा रहे हैं हॉस्टल को। इसे कुछ नहीं खाए, मेरा सालों बराबर एग्जाम नहीं टिका, अभी वो गिरा है टेंशन में। रेड्डी भी ऐसा ही है, रेड्डी का भी हाल ऐसा ही है। राम राम तुम्हा सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज म्हणलं तर माझं CBT एक्झाम आहे, त्यासाठी काढून आलो फर्स्ट इयरचं CBT एक्झाम. आणि आता सकाळ सकाळी उठून पाणी तापवलो, बस आंघोळ करतो. आंघोळ करून मारुतीच्या मंदिरला जाऊन येतो. आता मेरा काळू आहे. अब हम सब लोग कॉलेज एग्जाम सेंटर के लिए निकले बोल के बोल. हाँ चालू आहे. आम्ही कॉलेजला आलो होतो. आता एक्झाम लिहून बाहेर येऊन थांबलो. इकडं सगळेजण थांबलेत. आता हे जो आहेत ना, ह्यांची बारी आहे. हे नको जाऊन आल्यानंतर ना एक थोडं काय तर हॉटेलमध्ये ते खाऊन आले की एवढं गडबडी होते की काढलोच नाही. तर आता ह्यांचं होल्यानंतरला, नाहीतर ह्यांच्या पहिलेच काय तर जेवून निघतो ह्यांचं एक्झाम होल्यानंतरला. हम लोग आए थे एग्जाम किराड़ी में। अबे बोलो भाई क्या था, बोलो व्लॉग में. आज व्लॉगच नहीं बने. बोल तो. आज हम लोग आए थे हुडी बाड़ के नहीं लोग में। आज हम लोग आए थे एग्जाम लिखने। एग्जाम लिखने छोड़ने के बाद हम लोग चालू करे बकचोदी. हे तर भूक म्हणलं तर दाबून लागले आणि हे सगळेचे सगळे टाइमपास करून आले. ते जरा कुठं तर हॉटेल आहे म्हणून नाही बघलो आले, पहिले बस टाइमपास करता ती कोण नाटक करतात बस. एकामेकाला हे झाडाचे हे राहतात ना बिय, तर सगळ्यांना मारून खेळून आले. ती बघूया आज कसं ना कसं ब्लॉग चांगलं इंटरेस्टिंग बनवायची कोशिश करू आलो. मग केवढं होलं तेवढंच दाखवू शकलो आलो. आज एकदा गडबडी बोलायला मी व्लॉग मराठीमध्ये काढतो आणि हे वाला सगळं बोलू लागले. ती एकदा तो हिंदीमध्ये काढतोच, एकदा मराठीमध्ये काढतोच. आता सोबत राहता तर मराठीमध्येच बोलावं लागतंय ना. आणि मी एकदा बोलू लागलो तर मराठी ब्लॉगवरती मराठीच बोलणार आहे मी. आणि हे तरी पण बोलतात मराठीमध्ये काढ. कुठलं काढू मी बघूया. तरी पण मी मंडेला जेव्हा राहतो ना तेव्हा हिंदीमध्ये ब्लॉग काढून बघतो, त्याच्यावरती कसा व्ह्यूज येतात. आणि जरा तुम्ही पण सपोर्ट करा, सबस्क्राईब पण करा. आणि ह्यांच्यासोबत बघूया आता मंडेच्या दिवशी ब्लॉग काढून घालतो आता ह्यांच्यासोबत मराठी म्हणलं सॉरी हिंदीमध्ये. आता हे सगळेजण आमच्या कॉलेजमधले आता एक्झाम लिवायला चालल्यात. 12 वाजल्यात आता हे नको सगळे लिहून आल्यानंतरला निघतो आम्ही. जरा आम्हाला लई भूक लागली होती ना, तर आता ह्या दुकानामध्ये जरा बिस्किट त्यानं घ्यायला आले. बिस्किट घेऊन आता परत तिथं ऑटोमध्ये जाऊन आणि परत तिथं ऑटोमध्ये जाऊन बसतो. आता एक पाण्याची बॉटल आणि ह्याच्या हातामध्ये कुरकुरे ते नाहीत ते वाला घेतला होता आम्ही खायला आणि पियासाठी. आता हे नको एक्झाम लिहून आलेत. आता चालला बस कॉलेजला. इधर एग्जाम खत्म हुआ और हम लोग जा रहे हैं हॉस्टल को। इसे कुछ नहीं खाए, मेरा सालों बराबर एग्जाम नहीं टिका, अभी वो गिरा है टेंशन में। रेड्डी भी ऐसा ही है, रेड्डी का भी हाल ऐसा ही है। जॅकेट आता आम्ही भांडीपाशी आलो काय तर खायासाठी. आम्ही सगळे आता मी भेल घेतलो खायासाठी.
जागी जायचं प्लॅन बनलंय ते मला पण दाखवतो तुम्हाला. ते कुठं जायचं ते प्लॅन बनलं, रेडी होलं. सर बोलले होते इकडं जाऊया म्हणून, तर जाऊया म्हणून तर तुला बोलतो इकडं जायचं आहे म्हणून. तर आता चाललो शेताला गेल्यानंतरला काय काय कामं आहे ती बघूया. आज दवा मारायला चांगले होते, मगर माझ्यापाशी तेवढा टाईम नाही आहे की मी दवा मारायला जाऊ म्हणून. आता गाडीवर आहो मी, आता शेताला गेल्यानंतरला भेटूया तुम्हाला. मी आता आलो शेताला आणि म्हैशांचं समोरचं चारातेन काढलो. आता शेणतेन काढू लागलो. आता बस हेच ह्यांना चारातेन घालत राहतो. आणि आता फोनमध्ये चार्जिंग तर नाही आहे. आता बस घरला गेल्यानंतरला भेटूया तुम्हाला. आता ते म्हैशांना सगळं चारा घातलो. आता बस घरला जातो आणि घरला गेल्यानंतरला थोडं कपडे तेन काढून चेंज होतं म्हणलं तर फ्रेश होतं. आणि नंतरला बघूया आणि काय तर दाखवासारखं आहे का तरच दाखवूया, नाहीतर ब्लॉग तिकडंच एंड करतो. आज मी शेतावरून घरला आलो होतो आणि येऊन पण लई उशीर होले. आता जेवलाव पण आणि काय पण दाखवासारखं नव्हतं म्हणून मी दाखवलो नाही. बस डायरेक्ट व्लॉगच एंड करू आलो. आणि मी जरा बघत होतो, मी गाडीवर असताना जरा लईच हव्याचा आवाज येत होता. आणि मी त्या टाईमला हे बोलत होतो की आम्ही जेव्हा ऑटोमध्ये होतो ना तेव्हा सर बोलत होते की 2 प्लॅन केलेत, 2 जागी जायचं. एक उद्याच जाऊया म्हणत होते आणि एक पुढच्या महिन्यामध्ये आता ऑगस्टमध्ये जाऊया म्हणत होते. तर ते मी आता बोलू नाही लागलो कुठं कुठं जायचं आहे म्हणून. आता उद्या जिथं जायचं उद्या अगर चालले तर व्लॉगमध्ये सांगतो, उद्याच काढतो. आणि मी उद्या नाही तर परवा जेव्हा पण चाललो ना व्लॉग हिंदीमध्ये काढून बघतो. तर हिंदीला पण सपोर्ट करा, हेवाल्याला तर जरा कराच. अजून तर बस 40 सबस्क्रायबर्स आहेत, केवढे पण वाढले नाही. तर थोडंसं तुम्ही सपोर्ट करा. सपोर्ट केलं तर पुढे लईच चांगले चांगले व्लॉग्स येणार आहेत. आमच्या सरसोबत आम्ही फिरायला पण जाणार आहोत. तर पुढे आता चांगले चांगले येणार आहेत. जरा सपोर्ट करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि बेल आयकनला आपण ऑलवरती क्लिक करा. तर आणि आजच्यासाठी एवढंच. अगर हे तुम्हाला थोडी पण व्हिडिओ पसंत आली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आजच्यासाठी एवढंच.